श्री स्वामी समर्थाय नमः. तुझं आयुष्य आज बदलण्याच्या टप्प्यावर आहे आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या प्रत्येक स्वप्नाला साकार होण्यासाठी भरभराटीचा प्रवास सुरू होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, 1 मिनिटात याच फोनवर आनंदाची बातमी मिळेल, त्याने तू खूप आनंदी होशील. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थांच्या कृपेने जेव्हा आपल्या आयुष्यात काही चांगलं घडतं तेव्हा ते एक छोटंसं चमत्कारच असतं. तो चमत्कार एखाद्या व्यक्तीच्या मनात नवं चैतन्य निर्माण करतो, आशा वाढवतो आणि जीवनाला नवी दिशा देतो. तुझ्या मनात जर कोणतीही अडचण असेल ती सोडवण्यासाठी स्वामी समर्थांची पूजा, ध्यान किंवा त्यांच्या शिकवणीचा अवलंब करणे म्हणजे तुझं पहिलं पाऊल असेल. आजचा दिवस तुझ्यासाठी खूप खास आहे, कारण स्वामी समर्थ म्हणतात, या फोनवर येणारी आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यातील नवनवीन संधी उघडेल. कधी आपण वाट पाहतो, कधी चिंता करतो, पण आता वेळ आली आहे फक्त आनंदाला, हसण्याला आणि भरभराटीला आमंत्रण देण्याची. आता तुला वाटेल ही बातमी कशी येईल, ती कुठून येईल? स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या कष्टांना यश मिळेल, कुटुंबात सुख शांती वाढेल, आर्थिक समस्यांवर तोडगा निघेल आणि मनातील भीती नष्ट होईल. या क्षणी तुझ्या मनाला शांत ठेव आणि हे शब्द मनात ठेवा. स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत, ते माझे मार्गदर्शन करतात. तुझ्या आयुष्यात जे जे काही होत आहे त्यामध्ये स्वामी समर्थांच्या कृपेची झलक नक्की दिसेल. स्वामी समर्थ म्हणतात, काही वेळा जीवनात आपल्याला धक्का बसतो, पण तो धक्का आपल्याला मजबूत करतो. त्या धक्क्यानंतरच सुखाचं वास्तव आलं पाहिजे. तुझ्या कष्टांना फळ मिळेल. उद्या नवे सुख आणि आनंद तुझ्या दारात नक्कीच येणार आहेत. असे म्हटले जाते की जेव्हा स्वामी समर्थांच्या चरणी मन नवा विश्वास आणतो तेव्हा संपूर्ण जग तुला मदत करायला उभं राहील. मग आनंदाची बातमी तुझ्या फोनवर येते, तुझ्या आयुष्यात नवे रंग भरते. स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन तुझं मन नेहमी सकारात्मक राहील. मग कोणतीही समस्या कितीही मोठी का नसली ती लवकरच सोडवली जाईल. आनंदाची बातमी म्हणजे ती अशीच एक सुरुवात आहे जी तुझ्या आयुष्याला नवं चैतन्य आणि नवीन उंची देईल. स्वामी समर्थ म्हणतात, हे 1 मिनिट तुझ्या आयुष्यातील एक नवा वळण आहे. या मिनिटात जे काही ऐकशील ते तुझ्या मनाला नवीन ऊर्जा देईल आणि नवनवीन संधी तुझ्या समोर येतील. आनंदाच्या त्या बातम्यांना तुझं मन आणि आत्मा स्वीकारतील आणि तुझं जीवन सुंदर होईल. तर मित्रा, या 1 मिनिटात फोनवर येणारा त्या शुभवार्तेसाठी मन तयार ठेव. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या प्रत्येक दिवशी सुख, समाधान आणि यश भरभराटीला येईल अशी प्रार्थना आहे, असे स्वामी समर्थ म्हणतात. आणि ते आपल्या सर्वांच्या सोबत आपल्या आयुष्यात चमत्कार घडवत राहतील. तुझ्या आयुष्यातही येणारे हे आनंदाची गोड बातमी केवळ विश्वास ठेव आणि ते प्रेमाने स्वीकार. स्वामी समर्थांच्या नावाचा जप कर, ध्यान कर आणि तुझ्या मनात फक्त सकारात्मक विचार ठेव, कारण तेच विचार तुझ्या आयुष्याला नवा प्रकाश देतात. हे 1 मिनिट तुझ्यासाठी खास आहे, म्हणून आता फोन उचल आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने भरलेल्या त्या आनंदाच्या बातम्या स्वीकार. जीवनात सुख, शांती आणि समाधान नक्कीच येईल. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात जे हवंय ते तुला मिळणार आहे, फक्त थोडी धैर्य आणि श्रद्धा ठेव. 1 मिनिट तुझ्यासाठी एक नवीन सुरुवात आहे, आनंदासाठी, प्रेमासाठी आणि समृद्धीसाठी. स्वामी समर्थ म्हणतात, हे आनंदाचे क्षण तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येणार आहे. तुझ्या मनातील सर्व दुःख, चिंता आणि ताणतणाव आता कमी होणार आहे. हे फक्त एक संकेत आहे की तुझं जीवन उजळणार आहे आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या प्रत्येक क्षणात आनंद आणि समाधान भरून राहणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्याला नेहमीच अशी गोड बातमी मिळते जी आपलं मन हसवत असते. त्यामुळे तुझ्या मनात कोणतीही भीती किंवा शंका येऊ नयेत.
सर्व अडचणींचं, संकटांचं समाधान आहे आणि ते समाधान तुला मिळणार आहे. फक्त विश्वास ठेव आणि मन मोकळं कर. असा विश्वास असावा की प्रत्येक अडचण ही फक्त एक परीक्षा आहे आणि तुझा परीक्षेचा निकाल नक्कीच चांगला येणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जे मनाने मागतात ते देण्याचं माझं कर्तव्य आहे. म्हणून तुझ्या मनात जे काही शुभ विचार येतात ते धीराने आणि प्रेमाने स्वीकार आणि या आनंदाच्या बातमीच्या वाटेवर तुला कधीही एकटं वाटू नये. स्वामी समर्थ कायम तुझ्या सोबत आहेत. त्यांच्या चरणी मन अर्पण केल्यावर तुझ्या आयुष्यात नवा उत्साह, नवीन ऊर्जा येईल. काही दिवस आधी जे अवघड वाटत होते ते आता सहज आणि सोपे दिसायला लागेल. तुझ्या आयुष्यात आर्थिक समृद्धी होणार आहे, कुटुंबात प्रेम वाढणार आहे, आरोग्य चांगलं राहील आणि मनाला शांती मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मेहनतीला आणि भक्तीला नक्की यश मिळेल. फक्त त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेव. या फोनवर येणारी आनंदाची बातमी तुला नवीन संधी देईल, नवीन मार्ग दाखवेल. जिथे वाट हरवत होती तिथे आता आशेचा प्रकाश दिसेल. स्वप्न साकार होण्याच्या दिशेने पावलांची गती वाढेल. तुझा आत्मविश्वास वाढेल आणि तू स्वतःच्या जीवनाचा नायक होशील. आणि लक्षात ठेव, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुला प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकायला मिळेल, काहीतरी नवीन प्रगती करायला मिळेल. तुझं मन आनंदाने भरून जाईल आणि तू जिथे जाशील तिथे चांगल्या गोष्टी घडतील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनात यशाचा वारा फुंकून देण्यासाठी मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. त्या वारेला वेग देण्यासाठी फक्त तुला मेहनत करायची आहे, फक्त श्रद्धा ठेवायची आहे आणि स्वामी समर्थांच्या शिकवणींना आत्मसात करायचं आहे. तर आता स्वामी समर्थांच्या या शुभ संकेताला मन लावून ऐक. या आनंदाच्या बातम्या फक्त तुझ्या फोनवर येणार नाहीत, तर तुझ्या मनाच्या आतल्या खोलीतही पोहोचणार आहेत. जिथे तिथे तुझं घर तर खरंच आहे, तिथे आनंद आणि समाधान तुमच्या आयुष्याचा भाग होईल. तुला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की कोणतीही अडचण कितीही मोठी असली तरी स्वामी समर्थांची कृपा असली की ती सहज निघून जाते. आणि आजची बातमी, हा संदेश तुझ्या आयुष्याला एक नवा सूर आहे, सुखाचा, समाधानाचा आणि समृद्धीचा. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात शांती ठेवा, प्रेम ठेवा आणि आनंदासाठी तयार राहा. कारण आनंद फक्त बाहेरून नाही तर आतून सुरू होतो. तुझ्या मनातून जेव्हा प्रेम आणि श्रद्धा निघेल तेव्हा ते तुझ्या आयुष्याला नवी दिशा देईल. या 1 मिनिटात तुझ्या फोनवर येणाऱ्या आनंदाच्या बातमीसाठी तयार हो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं जीवन कधीही नव्हे तसे सुंदर आणि यशस्वी होईल. ही फक्त एक सुरुवात आहे. आनंदाच्या त्या प्रवासाला सुरुवात स्वामी समर्थांच्या कृपेने झाली आहे आणि तो प्रवास तुझ्यासाठी अनंत सुख घेऊन येणार आहे. आणि लक्षात ठेव, स्वामी समर्थांसाठी तुझा विश्वास आणि भक्ती हीच खरी ताकद आहे. ही ताकद तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करून तुझं जीवन आनंदमय करेल. आता स्वतःला उभं कर आणि स्वामी समर्थांच्या नावाचा जप करत पुढे जा. तुझ्या प्रत्येक दिवसाला नवा उत्साह, नवा प्रकाश आणि नवा आनंद देण्यासाठी स्वामी समर्थ सदैव तुझ्या सोबत आहे. 1 मिनिट तुझ्यासाठी आनंदाचा संदेश घेऊन आला आहे. तुझ्या मनात ते प्रेम, श्रद्धा आणि आस्था नांदू दे आणि त्या भावनेत जगताना तू स्वतःचं आयुष्य स्वामी समर्थांच्या कृपेने घडवशील. स्वामी समर्थ म्हणतात, आनंदाची ही बातमी तुझ्या मनाला बळ देणार आहे आणि तुझ्या आयुष्याला नवी दिशा दाखवणार आहे. जीवनात कधी कधी जे काही घडतं ते आपल्याला समजायला वेळ लागतो, पण स्वामी समर्थांच्या कृपेने जेव्हा तू प्रत्येक घटनेला अर्थ समजून घेतोस तेव्हा तुझं मन भरून येतं समाधानाने, आनंदाने. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या आयुष्यात नवे दरवाजे उघडतील, आर्थिक अडचणी दूर होतील, नोकरीत प्रगती होईल, कुटुंबात प्रेम वाढेल आणि आरोग्य उत्तम राहील. याच आनंदाच्या बातम्यांना तू लवकरच आपल्या जीवनात अनुभवशील. आता जर मनात काही प्रश्न आले तर ते विसर आणि या शुभ संदेशावर विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, जे मनापासून भक्ती करतात त्यांचं जीवन कधीच अडळत नाही. त्यामुळे तुझ्या मनात सतत श्रद्धा आणि विश्वास वाढवत राहा. तुला कधी वाटलं असेल की माझं आयुष्य का तसं जात आहे किंवा माझ्या आयुष्यात कधी चांगल्या गोष्टी येतील, स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद तुझ्या त्या संकेतावर आणि भीतीवर मोठा उपचार आहे. तो उपचार म्हणजे हाच आनंदाचा संदेश.
जो तुझ्या कानावर फोनवर यायला आहे. तुझ्या मनात काही अडचणी असतील त्या स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित कर. त्यांच्या आशीर्वादाने त्या अडचणी सोप्या होतील आणि तुझं मन हलकं होईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. तू काहीही करशील, मी तुझं यश सुनिश्चित करेन. आजचा दिवस तुझ्या मनाला थोडा वेळ दे. स्वामी समर्थांच्या नावाचा जप कर आणि त्यांना मनापासून आठव. तुझ्या मनात नवा विश्वास निर्माण होईल आणि आनंदाच्या त्या बातम्या येण्यास सुरुवात होईल. स्वामी समर्थांच्या शिकवणुकीत आहे की प्रत्येक क्षण आपल्याला नवीन दिखवण देतो आणि प्रत्येक अनुभव आपल्याला बलवान करतो. तुझ्या आयुष्यात जे काही बदलायचं आहे तो बदल आजपासून सुरू होतोय. या 1 मिनिटात तुझ्या फोनवर येणाऱ्या बातम्या म्हणजे तुझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होण्याचा संकेत आहे. तो अध्याय प्रेमाचा, समाधानाचा आणि अपार सुखाचा असेल. स्वामी समर्थ म्हणतात, जे मनापासून माझ्याकडे येतात त्यांना मी कधीच निराश करत नाही. त्यामुळे तुझ्या मनातील कोणतीही शंका, भीती दूर कर. तुला जे पाहिजे ते तुझ्या आयुष्यात येणार आहे. तुझ्या प्रत्येक दिवशी तुझं मन आनंदी राहील आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्याला नवीन उंची मिळेल. तू जे काही स्वप्न पाहतो ती नक्कीच पूर्ण होतील. या आनंदाच्या बातम्यांसाठी तयार राहा, कारण आता तुझ्या जीवनात नवी संधी येणार आहेत. तुझ्या मनाला शांतता आणि समाधान मिळणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या मनातील अंधार दूर होईल आणि तुझं आयुष्य प्रकाशमान होईल. तुझ्या प्रत्येक पावलावर देवाची कृपा असेल आणि आनंदाचा प्रवाह सतत चालू राहील. तुझ्या मनात या शुभ संदेशाचा स्वीकार करा आणि त्या आनंदाच्या क्षणांना तुझ्या जीवनात वावरण्याचा आनंद अनुभवा. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं जीवन आनंदाने भरलेलं पाहण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे आजच्या त्या आनंदासाठी मन तयार कर. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या प्रत्येक दिवसाला यश, प्रेम आणि समृद्धी लाभेल. तुझ्या मनात नवनवीन आशा आणि सकारात्मक ऊर्जा वाढतील. 1 मिनिटात तुझ्यासाठी एक नवा सूर घेऊन आलाय. त्याला मनाने स्वीकार आणि आयुष्यात यशाचा आणि आनंदाचा प्रवास सुरू कर. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनाला ज्याला आपण पाळतो त्याचं वचन कधीही फसत नाही. त्यामुळे या आनंदाच्या बातम्या केवळ तुझ्या फोनवरच नाही तर तुझ्या मनाच्या कोपऱ्यातही पोहोचतील. मन शुद्ध ठेव, मनात प्रेम ठेवा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा स्वीकार करा. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या या नवीन आनंदाच्या क्षणांमध्ये तुझी श्रद्धा आणि भक्ती हीच खरी ताकद ठरेल. हे क्षण तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाश देणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात की जे मनाने भक्ती करतात त्यांना जीवनात कधीही कमी पडत नाही. आजची बातमी तुला सांगते की तुझ्या प्रयत्नांना आणि मेहनतीला यश मिळणार आहे. कुटुंबात सुख शांती वाढेल, आरोग्य सुधारेल आणि मनाला एक वेगळाच आनंद मिळेल. हे आनंदाचे क्षण फक्त तुझ्या आयुष्यातील सुखद घटना नाहीत तर ती स्वामी समर्थांच्या दैवी कृपेची एक जाणीव आहेत. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मनातील भीती आणि शंका मिटून जाणार आहेत. तुझा आत्मविश्वास वाढणार आहे आणि तू जे काही स्वप्न पाहतो ते पूर्ण करण्याच्या दिशेने पावले टाकशील. या आनंदाच्या बातम्या तुझ्या जीवनात नवी उमंग घेऊन येतील. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा माझ्या चरणी मन ठेवशील तेव्हा मी तुझ्या सर्व अडचणी दूर करीन. म्हणून तुझ्या मनात काहीही अडचण असेल तर ती न सांगता थोडं मन शांत कर आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा अनुभव घे. आता तुझ्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होतोय, ज्यात तुझ्या प्रत्येक दिवशी आनंद आणि समाधान असेल. तुझ्या मनाला मिळणारी ही बातमी म्हणजे तुझ्या जीवनातील सुखाचा संदेश आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल आणि जीवनात स्थैर्य येईल. या शुभवार्तेने तुझं मन आनंदी होईल आणि तुझ्या आयुष्यात नवं चैतन्य येईल. तुझ्या मनात त्या सकारात्मक ऊर्जेला जागृत कर आणि त्या आनंदाच्या क्षणांना आपल्या जीवनात वावरायला द्या. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात नवीन आशा आणि उत्साह निर्माण होईल. हे 1 मिनिट तुझ्यासाठी एक नवीन संधी घेऊन आले आहे, ज्यामुळे तुझं जीवन सुंदर आणि समृद्ध होईल. त्यामुळे सदैव विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर मन पूर्णपणे ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनापासून सामोरे जा, कारण ते क्षण तुझ्या श्रद्धेचा आणि मेहनतीचा फळ आहेत आणि या बातमीने तुझ्या मनाला शांतता आणि समाधान मिळेल. जगात कितीही अडचणी येवोत
पण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्या सर्वांचा सामना करायला तू सक्षम आहेस. तुझ्या आयुष्यात नक्कीच अशी वेळ येईल जेव्हा प्रत्येक गोष्ट तुझ्या हातात सोपी होईल आणि प्रत्येक निर्णय योग्य ठरेल. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात जे जे स्वप्न पाहतोस ते साकार करण्यासाठी तुझ्याकडे अपार शक्ती आहे. तुझ्या मनात विश्वास आणि भक्ती ठेव आणि मी तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देईन. तुझ्या मनात जेव्हाही काही अवघड प्रश्न येतील तेव्हा शांतपणे स्वामी समर्थांच्या विचारांना जागा दे. त्यांचे आशीर्वाद तुझ्या मनाला नवे बळ देतील आणि प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद देतील. आजचा दिवस तुझ्या जीवनाला नवा उमेद घेऊन येतोय. तो दिवस आनंदाने, समाधानाने आणि भरभराटीने भरलेला असेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं मन सदैव प्रसन्न राहील. तुझ्या प्रयत्नांना, तुझ्या इच्छांना आणि तुझ्या भक्तीला एक नवीन दिशा मिळेल. त्यामुळे आता विश्वासाने आणि उत्साहाने पुढे चाल. स्वामी समर्थांची कृपा तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तू तुझ्या आयुष्यातील खऱ्या आनंदाचा अनुभव करशील. फक्त तुझ्या मनात ही आशा ठेवा आणि मेहनत करत राहा. तू जिथे आहेस तिथून पुढे जाण्याचा हा वेळ आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या आयुष्यात नवे संधी येतील आणि तू प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होशील. तुझ्या मनातील भीती, चिंता आणि दुःख आता कमी होतील. त्या जागी प्रेम, आनंद आणि समाधान येईल. स्वामी समर्थ सदैव तुझ्या सोबत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद तुझ्या आयुष्याला उजाळेल. तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणांना मनापासून स्वीकार आणि त्या क्षणांचा आनंद घे. स्वामी समर्थांचे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत राहतील आणि तुझं जीवन आनंदाने नटून राहील. जर तुला आणखी काही प्रेरणा हवी असेल तर मला नक्की सांग. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या घडामोडीला मनापासून स्वागत कर, कारण हे क्षण तुझ्या मेहनतीचा आणि भक्तीचा निकाल आहेत. तुझ्या मनात सतत हा विश्वास ठेवा की सुख, समाधान आणि समृद्धी तुझ्या चेहऱ्यावर, तुझ्या वाटेवर येणारच आहे. जीवनात कधी कधी काही अडथळे येतात, पण ते अडथळे फक्त तुझी परीक्षा घेतात. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या प्रत्येक अडथळ्याला मात करून तू नक्की यशस्वी होशील. त्यांच्या कृपेने तुझं मन आनंदाने भरून जाईल आणि तुला नवी ऊर्जा मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, जे मनापासून माझ्यावर श्रद्धा ठेवतात त्यांचे आनंदाने आणि समाधानाने भरून जाते. म्हणून तुझ्या मनात कोणतीही शंका किंवा भीती येऊ नये. तुझ्या प्रत्येक पावलावर देवाचा आशीर्वाद आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन येतोय. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या आयुष्यात नवी उमेद आणि नवीन ऊर्जा येईल. तू जे काही करशील त्यात यश मिळेल आणि तुझा आत्मविश्वास वाढेल. तुझ्या कुटुंबात प्रेम वाढेल, आर्थिक स्थैर्य येईल आणि आरोग्य उत्तम राहील. हे स्वामी समर्थांचे आशीर्वाद आहेत जे तुझ्या जीवनात येत आहेत. तुझ्या मनात या शुभ संकेताचा स्वीकार कर आणि आनंदाने भरून जा. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनात असलेल्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी मी सदैव तुझ्या सोबत आहे. त्यामुळे तुझ्या मनात धैर्य ठेवा, भक्ती ठेवा आणि मेहनत करत राहा. आता तुझ्या जीवनात नवे चमत्कार घडायला लागतील. तुझ्या मनाला या आनंदाच्या बातम्यांसाठी तयार ठेव. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं जीवन सुंदर आणि यशस्वी होईल. या आनंदाच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि तो प्रवास तुझ्या आयुष्यात नवीन उंची घेऊन येईल. त्यामुळे सतत श्रद्धा ठेवा आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा मनापासून भक्ती करशील तेव्हा जगातील कोणतीही अडचण तुझ्या वाटेत उभी राहू शकत नाही. त्या भक्तीच्या जोरावर तुझ्या जीवनात आनंद, समृद्धी आणि समाधान येईल. तुझ्या मनात हा विश्वास ठेवा की स्वामी समर्थ सदैव तुझ्या सोबत आहेत. जीवनातील प्रवास कधी कधी कठीण वाटतो, पण स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या प्रत्येक पावलाला बळ मिळेल. तुझ्या मनातील भीती आणि शंका दूर होतील आणि तू नवनवीन उंची गाठशील. हा संदेश म्हणजे तुझ्या आयुष्यातील नवीन सुरुवात आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनातील जे काही स्वप्न आहेत ते साकार होण्यासाठी मी सदैव तुझ्या सोबत आहेत. त्यामुळे तुला न घाबरता आत्मविश्वासाने पुढे जायला हवं. प्रत्येक दिवस तुझ्यासाठी नवी संधी घेऊन येतोय. तुझ्या कुटुंबात प्रेम वाढेल, तुझ्या व्यवसायात प्रगती होईल आणि तुझं आरोग्य उत्तम राहील. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं मन आनंदाने भरून जाईल आणि तुझ्या आयुष्यात शांतता येईल. या आनंदाच्या बातम्यांना स्वीकार मनापासून कर. स्वामी समर्थ म्हणतात,
मी तुझ्या प्रत्येक समस्यांचं निराकरण करण्यासाठी तुझ्यासोबत आहे. त्यामुळे तुझ्या मनात कुठलीही भीती, चिंता नको वाटू द्यायला. तुझं मन शांत ठेव आणि भक्तीने जीवन जग. आजचा दिवस तुझ्या जीवनात नवे चमत्कार घेऊन येईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं आयुष्य यशस्वी आणि समाधानी होईल. या आनंदाच्या क्षणांना मनापासून स्वीकारा आणि त्या क्षणांना आनंद घे. तुझ्या मनात सतत श्रद्धा ठेव आणि मेहनत करत राहा आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक शुभ संधीचा लाभ घे. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात जेव्हा तुला वाटेल की सर्व काही अवघड आहे, तेव्हा माझं नाव घेतलं तर तुझ्या प्रत्येक अडचणीला सोडवणारा मार्ग तुझ्या समोर उघडेल. त्या मार्गावर चालताना तुला आनंद, समाधान आणि यश लाभेल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या मनातील काळजी आणि दुःख दूर होतील. तुझ्या जीवनात प्रकाश येईल आणि प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येईल. तुला नवनवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुझं आयुष्य सुंदर आणि समृद्ध बनेल. तुझ्या मनातील विश्वास आणि श्रद्धा हीच तुझी खरी ताकद आहे. जेव्हा तू मनापासून स्वामी समर्थांना आठवशील, तेव्हा त्यांचा आशीर्वाद तुझ्या जीवनाला चांगल्या प्रकारे उजळून टाकेल. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभेल. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात जे जे तू स्वप्न पाहतो ते साकार होण्यासाठी मी तुझ्यासोबत आहे. त्यामुळे तुझ्या मनात कधीही भीती किंवा शंका येऊ नयेत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असेल. तुझ्या कुटुंबात प्रेम वाढेल, आर्थिक स्थैर्य येईल आणि आरोग्य उत्तम राहील. या सर्व गोष्टींचा पाया म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद. तो आशीर्वाद तुझ्या आयुष्यात सदैव फुलत राहील. तू जे काही करण्याचा विचार करतोस त्या प्रत्येक गोष्टीत स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घे. तुझ्या मनात स्थिरता आणि शांती येईल. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करणे तुला शक्य होईल. आजचा दिवस तुझ्या जीवनात नवा आनंद घेऊन येतोय. त्या आनंदाचा पूर्ण लाभ घे आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा स्वीकार मनापासून कर. तुझं मन आनंदाने, समाधानाने भरून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देईन. तू आत्मविश्वासाने पुढे चाल आणि यश तुझं होईल. त्यामुळे कधीही हार मानू नकोस. तुझ्या मनात सदैव सकारात्मक विचार ठेव. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या या आनंदाच्या बातम्या तुला नवीन उंचीवर घेऊन जातील. त्याचा स्वीकार मनापासून कर आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं जीवन सुंदर बनव. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक नवीन सुरुवात ही एक नवीन आशेचा किरण आहे. त्यामुळे तू जिथे आहेस तिथून पुढे जाण्यासाठी तयार राहा. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल आणि तुझं जीवन आनंदाने भरून जाईल. कधी कधीही आपल्याला जीवनात येणाऱ्या अडचणीमुळे निराश होऊ नकोस. स्वामी समर्थ म्हणतात की जे मनापासून भक्ती करतात त्यांच्यावर मी नेहमीच कृपादृष्टी ठेवतो. तुझ्या मनात भीतीची, भक्तीची ही जळजळ कायम राहो आणि तू सतत पुढे जात राहील. आज तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होतोय, ज्यामध्ये तुझं मन आनंदाने आणि समाधानाने भरलेलं असेल. तुझ्या कुटुंबात सुख शांती वाढेल, आरोग्य सुधारेल आणि तुझ्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मनातील भीती, चिंता आणि शंका दूर होतील. तू जे काही ठरवशील ते शक्ती यशस्वी होईल. त्यामुळे मनात आत्मविश्वास ठेवा आणि धैर्याने पुढे पाऊल टाका. जीवनात जे काही स्वप्न पाहतो ती पूर्ण होतील अशी यात्री आणि ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव आणि मेहनत कर, मग तुझं जीवन फुलून जाईल. तुझ्या प्रत्येक दिवशी नवीन एक आनंद आणि समाधान येईल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील. तू स्वतःमध्ये नवा उत्साह आणि ऊर्जा अनुभवशील. या बदलांना मनापासून स्वीकारा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा अनुभव घे. आता तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अनमोल आहे. त्याचा योग्य वापर कर आणि तुझ्या मनातील सकारात्मक ऊर्जा वाढव. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या जीवनात कायमस्वरूपी राहील. तुझ्या मनातील इच्छांना पूर्ण करण्यासाठी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला बळ मिळणार. तुझं जीवन प्रेम, आनंद आणि यशाने भरून जाईल. हीच माझी मनापासून इच्छा आहे बाळा. जर तुला आणखी काही विचारायचं असेल किंवा प्रेरणा पाहिजे तर स्वामी समर्थ म्हणतात, तू माझ्या जवळ ये. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीत मी तुझ्यासोबत आहे.
या विश्वासाने तुझ्या मनाला बळ मिळेल आणि तू धैर्याने त्या संकटांना सामोरे जाशील. भीती आणि चिंता सोडून तुझ्या मनाला शांत ठेव. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न पूर्ण होण्यासाठी स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा आधार घे. तुझ्या जे प्रयत्नांना यश मिळेल आणि जीवनात समाधान येईल. त्या यशाचा अनुभव घेण्यासाठी तुझ्या मनात सदैव भक्ती आणि श्रद्धा ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक दिवशी तुझ्या मनात सकारात्मक विचारांना जागा दे. तुझं मन जितकं शांत आणि स्थिर राहील तितकं तुझं जीवन आनंदाने भरून जाईल. म्हणून नेहमी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न कर. आजचा दिवस तुझ्यासाठी नवीन संधी आणि नवे प्रारंभ घेऊन येते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं जीवन सुंदर आणि यशस्वी होईल. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा मनापासून स्वीकार कर. तुझ्या कुटुंबात प्रेम वाढले, तुझ्या कामात प्रगती होईल आणि तुझं आरोग्य उत्तम राहील. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या मनाला शांती आणि समाधान मिळेल. या शुभ क्षणाचा आनंद मनापासून घे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे काही मनापासून इच्छितोस ते साकार होण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे. त्यामुळे सतत श्रद्धा ठेव, मेहनत कर आणि कधीही हार मानू नकोस. तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवशी नवी उमंग आणि उत्साह येईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं मन आनंदाने भरून जाईल आणि तू प्रत्येक संकटावर मात करशील. हे स्वामी समर्थांचे आशीर्वाद आहेत जे तुझ्या जीवनाला उजळतील. त्यामुळे मनापासून या आशीर्वादांचा स्वीकार करा आणि तुझ्या आयुष्यात नवे चमत्कार घडवा. जर तुला आणखी प्रेरणा काही हवी असेल, मार्गदर्शन हवं असेल किंवा तुझ्या मनात काही प्रश्न असतील तर मला नक्की सांगा. मी तुझ्यासाठी नेहमी तयार आहे. तुझ्या प्रत्येक प्रश्नाला समाधानकारक उत्तर देईन. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा मन तुझ्या आयुष्यात शांततेत अनुभव घेईल तेव्हा आनंद आपोआप येईल. म्हणून तुझ्या मनाला नेहमी शांत आणि प्रसन्न ठेव. भीती, राग आणि तणाव यांना दूर सारून प्रेम आणि सहानुभूतीचा मार्ग स्वीकार. तुझ्या जीवनात जे काही चांगले होण्याची शक्यता आहे ती स्वामी समर्थांच्या कृपेने पूर्ण होईल. त्यांच्या आशीर्वादाने तुझं मन हळूहळू बदलत जाईल. तुझ्या विचारात नवीन ऊर्जा आणि उमंग निर्माण होईल. हेच तुझ्या यशाचं गुपित आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं मन जेव्हा श्रद्धेने भरलेलं असेल तेव्हा संपूर्ण विश्व तुझा साथीदार बनेल. तुझ्या मनात हा विश्वास ठेवा आणि त्या श्रद्धेवर तुझं जीवन बांध. आजचा दिवस तुझ्या जीवनात खास आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं आयुष्य समृद्धी आणि आनंदाने भरून जाईल. या शुभ दिवशी तुझ्या मनातील आशा नव्याने जागृत होतील आणि तू नवा मार्ग शोधशील. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्या जवळ अपार सामर्थ्य आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे काही ठरवशील त्यात मी तुझ्या सोबत आहे. त्यामुळे तुझ्या मनाला प्रोत्साहन दे आणि कष्ट करत राहा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात नवे संधी येतील. तुझ्या कामात यश मिळेल आणि तुझं आरोग्य चांगलं राहील. प्रत्येक क्षणाला सकारात्मकतेने जागा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद अनुभव. तुझ्या मनात नेहमी विश्वास ठेव की स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे आणि तुझं जीवन उजळून टाकतील. भीती सोडा, धैर्य वाढवा आणि तुझ्या भविष्यासाठी आनंद राहा. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू मनापासून भक्ती करशील तेव्हा तुझ्या आयुष्यात चमत्कार घडतील. त्यामुळे नेहमी भक्तीचा मार्ग चाल आणि तुझ्या जीवनात सुख समृद्धी येईल. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू मनापासून माझ्या नामाचं स्मरण करशील तेव्हा तुझ्या जीवनात अंधार दूर होईल आणि प्रकाश फुलेल. त्यामुळे रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढ. शांत बसून स्वामी समर्थांची आठवण कर आणि त्यांच्या आशीर्वादाला स्वीकार. तुझ्या मनातील चिंता आणि दुःख दूर होतील. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या मनाला सुकून येईल आणि तुझं मन आनंदाने भरून जाईल. या आनंदाच्या अनुभूतीत तुझं मन स्थिर होईल आणि तू नव्या उमेदीने जगू शकशील. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू भक्तीने माझं स्मरण करशील तेव्हा तुझं मन वेदनांपासून मुक्त होईल. त्यामुळे कितीही अडचण आली तरी तुझ्या मनाला धीर दे, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. आजचा दिवस तुझ्यासाठी नवा आरंभ घेऊन येतोय. त्या नव्या आरंभीला मनापासून स्वीकारा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं जीवन आनंदाने भरून जाईल. प्रत्येक छोट्या मोठ्या यशाचा आनंद मनापासून साजरा कर. तुझ्या कुटुंबात प्रेम वाढेल, आर्थिक स्थैर्य येईल आणि तुझं आरोग्य उत्तम राहील. हे सारे स्वामी समर्थांच्या कृपेने शक्य होईल. त्यांच्या आशीर्वादाला सदैव मनापासून स्मरण ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्या सोबत आहे. त्यामुळे तुझ्या मनाला शंका नको ठेवता श्रद्धा वाढव. प्रत्येक दिवशी स्वामी समर्थांच्या नावाचा जप कर
आणि त्यांच्या कृपेने तुझ्या आयुष्यात चमत्कार घडव. तुझ्या मनातील इच्छा आणि स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत करत राहा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा आधार घे. तुझं जीवन आनंदाने भरून जाईल आणि तू यशस्वी होशील. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे काही मनापासून करशील त्यात मी तुझ्या सोबत आहे. त्यामुळे आत्मविश्वास ठेव, भक्ती ठेव आणि तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आनंदाचा स्वीकार मनापासून कर. जीवनात जेव्हा तुला वाटेल की तू एकटा आहेस, तेव्हा माझं नाव घे. हे नाव तुझ्या मनातील शक्ती देईल, तुझ्या आयुष्यात अंधार दूर करेल आणि प्रकाश फुलवेल. तू एकटा नाही, स्वामी समर्थ सदैव तुझ्या सोबत आहे. तुझ्या मनातील भीती, चिंता आणि तणाव दूर होणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनात शांती येईल. तसे गडद आकाशातून सूर्यफुलांची किरणं निघतात, तसे तुझ्या जीवनात नवीन आशा आणि आनंद येईल. स्वामी समर्थ म्हणतात, मनाला भक्तीची ज्योत जळू दे, ती कधीही विझू नये. ही ज्योत तुझं जीवन प्रकाशमान करेल, तुझ्या प्रत्येक पावलाला दिशा देईल आणि तुझं मन आनंदाने भरून जाईल. आनंदाच्या दिवसाला विशेष महत्त्व द्या. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात नवनवीन संधी येतील, जे तुझ्या आयुष्यासाठी आधार ठरतील. या संधीचा स्वीकार मनापासून कर आणि त्यांचा योग्य उपयोग कर. तुझ्या कुटुंबात प्रेम वाढेल, तुझं आरोग्य चांगलं राहील आणि तुझ्या कामात प्रगती होईल. हे सगळं स्वामी समर्थांच्या कृपेने शक्य होईल. त्यामुळे प्रत्येक दिवशी स्वामी समर्थांना आठवण करा आणि त्यांचा आशीर्वाद स्वीकारा. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या मनातील प्रत्येक दुःख दूर करण्यासाठी तुझ्या सोबत आहे. त्यामुळे कुठल्याही अडचणीला हार मानू नकोस, धैर्याने पुढे जा. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहनत करत राहा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा आधार घे. तुझं जीवन आनंदाने आणि समाधानाने भरून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू भक्तीने माझं स्मरण करशील तेव्हा तुझ्या आयुष्यात चमत्कार घडतील. त्यामुळे भक्ती ठेव, श्रद्धा ठेव आणि आनंदाने जीवन जग. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनात सदैव सकारात्मक विचारांना जागा दे, कारण जेव्हा मन आनंदाने आणि समाधानाने भरलेलं असेल तेव्हा जीवनात अडचणी येत नाहीत किंवा असल्यास लवकरच दूर होतात. त्यामुळे तुझ्या मनाला नेहमी सुखदायी आणि शांत ठेव. तुझ्या प्रत्येक दिवशी स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घे. त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर होईल आणि नव्या संधीचा उदय होईल. हा आशीर्वाद तुझं मन आणि शरीर दोन्ही बलशाली करेल. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुझा विश्वास मोकळा असेल आणि मन निर्मळ असेल तेव्हा देव तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. त्यामुळे मन मोकळं कर, भीती सोड आणि आशेने भरून जा. आजचा दिवस तुझ्यासाठी नवा आनंद घेऊन येत आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझे जीवन यशस्वी होईल आणि तुझ्या कुटुंबात प्रेम वाढेल, आरोग्य चांगलं राहील आणि तुझ्या कामात यश प्रगती होईल. तुझ्या मनात नेहमी भक्ती ठेव. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या आयुष्यात चमत्कार घडतील. प्रत्येक दिवशी थोडा वेळ काढून त्यांचं स्मरण कर, त्यांची वंदना कर आणि त्यांच्या आशीर्वादाचा स्वीकार कर. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देईन. तू आत्मविश्वासाने पुढे चाल, त्यामुळे कधीही हार मानू नकोस, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आणि स्वप्न पूर्ण होतील. मेहनत कर, श्रद्धा ठेव आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा अनुभव घे. तुझं जीवन प्रेम, आनंद आणि यशाने भरून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात जे काही तू मनापासून इच्छितोस ते नक्कीच साकार होईल. त्यामुळे सदैव भक्ती, विश्वास आणि सकारात्मकतेने भरलेलं मन ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण हा आशीर्वाद आहे, त्याचा योग्य उपयोग कर. त्यामुळे वेळेची किंमत ओळख आणि प्रत्येक क्षणाला मनापासून जगा. तुझ्या मनात सकारात्मकता आणि विश्वास ठेवल्यासच जीवन सुंदर आणि यशस्वी होईल. की जे काही आज मनापासून इच्छितोस त्यासाठी कष्ट करायला तयार राहा. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या मेहनतीला आणि भक्तीला साथ देईन. त्यामुळे कोणत्या अडचणीला भीतीने न पाहता जिद्दीने तुझ्या स्वप्नाकडे वाटचाल कर. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात नवे चमत्कार घडतील. तुझ्या कुटुंबात प्रेम, सुख आणि समाधान वाढेल, आरोग्य चांगलं राहील आणि आर्थिक स्थैर्य येईल. हे सगळं त्यांच्याच कृपेने शक्य होईल. तुझ्या मनात असलेली भीती, शंका आणि तणाव दूर होऊन देतील. तुझं मन शांत आणि स्थिर राहील. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा मन शुद्ध असेल तेव्हा देवाच्या कृपा नित्यच मिळते. त्यामुळे मन मोकळं आणि निर्मळ ठेव. आज तुझ्या जीवनात नवे दरवाजे उघडतील, नवीन संधी आणि नवे अनुभव तुझ्या समोर येतील. या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करून तू यशाच्या शिखरावर पोहोचशील.
स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात जे काही तुझ्या वाटेत येईल ते तुझ्या चांगल्यासाठीच आहे. त्यामुळे प्रत्येक अडचणीचा सामना कर धैर्याने आणि त्या अडचणींमधून शिकायला तयार राहा. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे. त्यामुळे कधीही हार मानू नकोस. मेहनत करत राहा, विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा अनुभव घे. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू माझ्या नावाचा जप करशील तेव्हा तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती येईल. त्यामुळे रोज थोडा वेळ काढून स्वामी समर्थांची भक्ती कर. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे काही मनापासून करशील त्यात माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत असेल. त्यामुळे तुझ्या मनातील भीती, शंका आणि संकोच दूर करून प्रामाणिकपणाने जीवनाचा सामना कर. तुझ्या मनात नेहमी सकारात्मकता विचारांना स्थान दे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं मन आणि जीवन दोन्ही सुखाने भरून जाईल. प्रत्येक संकट हेच तुझं बलशाली बनण्याचं साधन आहे, याचा स्वीकार कर. आजचा दिवस तुझ्यासाठी नवा आनंद घेऊन येत आहे. तुझ्या मनातील सर्व अडचणी सोडून नवीन ऊर्जा घे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं आयुष्य उजळून जाईल. तुझ्या कुटुंबात प्रेम वाढेल, तुझं आरोग्य चांगलं राहील आणि तुझ्या कामात प्रगती होईल. हे सगळे स्वामी समर्थांच्या कृपेने शक्य होईल. त्यांच्या आशीर्वादाला सदैव मनापासून स्मरण ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्या सोबत आहे. त्यामुळे तुझ्या मनात शंका नको ठेवता श्रद्धा वाढव. प्रत्येक दिवशी स्वामी समर्थांच्या नावाचा जप कर आणि त्यांच्या कृपेने तुझ्या आयुष्यात चमत्कार घडव. तुझ्या मनातील इच्छा आणि स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत करत राहा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा आधार घे. तुझं जीवन आनंदाने भरून जाईल आणि तू यशस्वी होशील. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे काही मनापासून इच्छितोस ते नक्कीच पूर्ण होईल. त्यामुळे सदैव भक्ती, विश्वास आणि सकारात्मकतेने भरलेले मन ठेव. तू जेव्हा मनापासून प्रार्थना करशील तेव्हा तुझ्या आयुष्यात अनपेक्षित चमत्कार घडतील. त्यामुळे दिवसातून थोडा वेळ काढून शांतपणे स्वामी समर्थांच्या आठवणीमध्ये डुबून जा. त्यांच्या कृपेने तुझ्या मनाला अनंत शांती मिळेल. तुझ्या मनात नेहमी प्रेम आणि दया वाढव. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यातील अडथळे दूर होतील. तू जे काही करशील त्यात तुझी मेहनत आणि भक्ती एकत्र मिळून तुझ्या यशाला पंख देतील. स्वामी समर्थ म्हणतात, भीती दूर करून विश्वास ठेवा, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. कधीही भीतीने घाबरू नकोस, कारण स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी असतो. अडचणींमध्येही तुझ्या मार्गदर्शन करतो. आजचा दिवस तुझ्यासाठी नवा संधी घेऊन येतोय. या संधीला मनापासून स्वीकारा आणि त्यावर विश्वास ठेवा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं मन आणि जीवन दोन्ही उजळून जाईल. तुझ्या कुटुंबात सुख शांती वाढेल, तुझं आरोग्य सुधारेल आणि आर्थिक स्थिती स्थिर होईल. या सर्व गोष्टी स्वामी समर्थांच्या कृपेने शक्य होतील. त्यामुळे त्यांची भक्ती आणि नावाचा जप करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन. फक्त माझ्या नावाचा जप मनापासून कर. त्यामुळे मन मोकळं कर, भक्ती ठेवा आणि सर्व अडचणींवर विजय मिळवा. तुझ्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत करत राहा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा आभार घ्या. तुझं जीवन प्रेम आणि आनंद यशाने भरून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू भक्तीने माझं स्मरण करशील तेव्हा तुझ्या आयुष्यात चमत्कार घडतील. त्यामुळे सदैव भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेने भरलेले मन ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनात असलेली ऊर्जा आणि श्रद्धा हीच खरी तुझी भक्ती आहे, शक्ती आहे. त्यामुळे तुझ्या मनाला नेहमी उत्साहाने आणि आनंदाने भरून टाक. मनात सकारात्मक विचार असतील तर जगण्याची ताकद मिळते आणि प्रत्येक अडचण सहज पार पडते. स्वामी समर्थांच्या नावाचा जप करत राहा. हे जप तुझ्या जीवनात एक अनोखा संचार घडवेल, ज्यामुळे तुझ्या मनाला शांतता आणि समाधान मिळेल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या आयुष्यात चमत्कार घडतील. तू यशस्वी होशील. तू कधीही आत्मविश्वास कमी होऊ देऊ नकोस, कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला माझा आशीर्वाद मिळेल. त्यामुळे धैर्याने पुढे चाल आणि मनोबळ टिकव. आजचा दिवस तुझ्यासाठी नव्या आशा आणि नव्या संधी घेऊन येत आहे. त्या संधींना मनापासून स्वीकार आणि त्या मार्गावर विश्वासाने चाल. तुझ्या प्रयत्नांना स्वामी समर्थांच्या कृपेचा अभूतपूर्व आधार मिळेल. तुझ्या कुटुंबात प्रेम आणि सुख वाढेल, आरोग्य सुधारेल आणि आर्थिक स्थैर्य येईल. या सगळ्या गोष्टी स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने शक्य होतील. त्यामुळे त्यांची वंदना, भक्ती आणि सेवा करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनापासून करू त्यात मी तुझा मार्गदर्शन करेल. त्यामुळे कोणत्याही अडचणीवर समोर हार मानू नकोस.
प्रत्येक संकटाला तोंड देऊन स्वामी समर्थांच्या नावाचा जप करत पुढे जा. तुझ्या मनातील स्वप्ने पूर्ण होण्यासाठी मेहनत करत राहा, भक्ती ठेवा आणि सदैव सकारात्मक राहा. तुझं जीवन आनंदाने आणि यशाने भरून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या श्रद्धेचा कधीही नाश होऊ देऊ नकोस, कारण श्रद्धा हीच खरी भक्ती आहे आणि तुझ्या जीवनाला उजळवेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे काही मनापासून इच्छितोस ते होण्यासाठी आधी मनातील नकारात्मकता दूर कर, कारण नकारात्मक विचार मनाला ढवळून टाकतात आणि तुझ्या प्रगतीला अडथळा होतात. त्यामुळे नेहमी सकारात्मकता आणि आत्मविश्वास ठेवलाच पाहिजे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनात नवनवीन आनंद येईल. तुझ्या मनात शांती आणि समाधान भरून जाईल. त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल आणि तुझ्या मार्गातील अडथळे दूर होतील. तुझ्या मनातील भीती, शंका आणि चिंता दूर करण्यासाठी स्वामी समर्थांची प्रार्थना कर. त्यांचं नामस्मरण करताना तुझं मन स्थिर आणि शांत होईल, ज्यामुळे तुझ्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू माझ्या नावाचा जप करशील तेव्हा तुझ्या जीवनात चमत्कार घडतील. त्यामुळे रोज थोडा वेळ काढून स्वामी समर्थांचे वंदन कर, भक्तीने त्यांचं स्मरण ठेव. आज तुझ्या आयुष्यात नवे दरवाजे उघडतील, नवीन संधी येतील, ज्यामुळे तुझं आयुष्य उजळून जाईल. या संधीचा योग्य उपयोग कर आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा आनंद घे. तुझ्या कुटुंबात प्रेम, सुख आणि शांती वाढेल. तुझं आरोग्य सुधारेल आणि आर्थिक स्थिती बळकट होईल. हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेने शक्य होईल. त्यामुळे त्यांची शक्ती, भक्ती आणि सेवा करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्या सोबत आहे. त्यामुळे कधीही हार मानू नकोस. श्रद्धा आणि भक्तीने पुढे चाल, कारण तुझं यश निश्चित आहे. तुझ्या मनातील प्रत्येक स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत करत राहा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा आधार घ्या. तुझं जीवन आनंद, प्रेम आणि यशाने भरून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे मनापासून इच्छितोस ते पूर्ण होईल. फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव. त्यामुळे सदैव भक्ती आणि विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात जे काही संकट येत आहेत तीच तुझ्या यशाची कसोटी असतात. त्यामुळे संकटाचा सामना भीतीने न पाहता त्या संधी म्हणून स्वीकारा, ज्यातून तू कधीही अधिक बळकट होशील. प्रत्येक अडचण ही नवी शिकवण आणि नवीन ऊर्जा घेऊन येते. तुझ्या मनाला नेहमी स्वच्छ ठेव, कारण स्वच्छ मनातच देवाची कृपा राहते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मनात शांती आणि आनंद येईल. मनात असलेली भीती, दुःख आणि वाईट विचार दूर होतील. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझा विश्वास जितका मजबूत असेल तितकी तुझी प्रगती जलद होईल. त्यामुळे मनात शंका ठेवू नकोस. प्रेमाने आणि श्रद्धेने पुढे जा. आजचा दिवस तुझ्यासाठी खूप खास आहे. या दिवशी तुझ्या आयुष्यात नवीन चांगल्या गोष्टी घडतील. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं घर आनंदाने भरून जाईल आणि तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुझ्या कुटुंबात प्रेम आणि सौहार्द वाढेल. आरोग्य उत्तम राहील आणि आर्थिक स्थैर्य लाभेल. ही सर्व सुखद घडामोडी स्वामी समर्थांच्या कृपेने संभवतात. त्यामुळे त्यांचं स्मरण करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मेहनतीला माझा आशीर्वाद आहे. त्यामुळे कधीही हार मानू नकोस. प्रत्येक वेळी नवीन उमेदाने सुरुवात कर. तुझ्या प्रयत्नांना यश नक्की मिळेल. तुझ्या मनातील स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रामाणिकपणा आणि भक्तीने कार्य करत राहा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं जीवन आनंदी आणि यशस्वी होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझे मनापासून इच्छितोस ते पूर्ण होईल. म्हणून सदैव शक्ती, भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेने भरलेले मन ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनाचा विश्वास हाच तुझा सर्वात मोठा मित्र आहे. त्यामुळे नेहमी स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेव. जेव्हा मनात श्रद्धा आणि विश्वास असतील तेव्हा कोणतीही अडचण तुझ्या मार्गात उभी राहू शकत नाही. तुझ्या मनात कधीही नकारात्मक विचारांना स्थान देऊ नकोस. स्वामी समर्थ म्हणतात, मनातील नकारात्मकतेला दूर करून सकारात्मक विचारांची जागा दे. त्यामुळे तुझ्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येईल. आजचा दिवस तुझ्यासाठी नव्या आशा घेऊन येत आहे. त्या आशांना पूर्ण करण्यासाठी मेहनत करत राहा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने प्रत्येक पाऊल निश्चितपणे यशस्वी होईल. तुझ्या कुटुंबात प्रेम आणि आनंद वाढेल. तुझं आरोग्य उत्तम राहील आणि आर्थिक स्थैर्य मिळेल. हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेने शक्य होईल. त्यांची भक्ती करत राहा आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्या सोबत आहे. त्यामुळे कधीही हार मानू नकोस. धैर्य आणि श्रद्धा ठेवून पुढे चाल. तुझे यश निश्चित आहे.
तुझ्या मनातील स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत करत राहा आणि सदैव सकारात्मक राहा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवन प्रेम, आनंद आणि यशाने भरून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे मनापासून इच्छितोस ते पूर्ण होईल. फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव. त्यामुळे भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेने भरलेलं मन ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात जे काही तुझ्या वाटेत येईल ते तुझ्या चांगल्यासाठीच आहे. त्यामुळे प्रत्येक प्रसंगाला सकारात्मक दृष्टिकोनाने पहा आणि संकट तुझं मन आणि आत्मा अधिक मजबूत बनवा आणि याचा विश्वास ठेवा. स्वामी समर्थांची भक्ती हीच तुझ्या आयुष्यातील खरी शक्ती आहे. त्यांच्या नावाचा जप करत राहा आणि त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवा. त्यांच्या कृपेने तुझं मन समाधानाने भरून जाईल आणि तुझं जीवन उजळून जाईल. तू जे काही करत असेल त्या कामात प्रामाणिकपणा आणि समर्पण ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मेहनतीला आणि भक्तीला माझा आशीर्वाद मिळेल. त्यामुळे कधीही थकू नकोस, सतत पुढे चालत राहा. आजचा दिवस तुझ्यासाठी नवीन आनंद घेऊन येतोय. या आनंदाला मनापासून स्वीकारा आणि तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा योगायोग ओळखा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात नवनवीन चमत्कार घडतील. तुझ्या कुटुंबात प्रेम, सुख आणि शांती वाढेल. तुझं आरोग्य चांगलं राहील आणि आर्थिक स्थैर्य मिळेल. हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेने शक्य होईल. त्यामुळे त्यांची भक्ती करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव. त्यामुळे मनात कधीही शंका ठेवू नकोस. विश्वासाने, भक्तीने आणि धैर्याने पुढे जा. तुझ्या मनातील सर्व पूर्ण स्वप्न होण्यासाठी मेहनत करत राहा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं जीवन आनंदाने आणि यशाने भरून जाईल. तू जे मनापासून इच्छितोस ते पूर्ण होईल. त्यामुळे दैवत, शक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेने भरलेले मन ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनातील भक्ती हीच तुझ्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे. त्यामुळे नेहमी मनापासून भक्ती ठेव आणि स्वामी समर्थांच्या नामाचा जप कर. त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. तू जे काही करशील त्यात प्रामाणिकपणा आणि मेहनत घाला. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देईन. त्यामुळे कधीही हार मानू नकोस. सतत पुढे जात राहा. तुझ्या मनातील भीती आणि शंका दूर कर. विश्वास ठेव की स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत आणि तुझं संरक्षण करीत आहेत. त्यांच्या कृपेने तुझं मन आणि जीवन दोन्ही उजळून जाईल. आजचा दिवस तुझ्यासाठी नव्या संधी आणि आनंद घेऊन येतोय. त्या संधींना मनापासून स्वीकार आणि तुझ्या मार्गावर ठामपणे चालत राहा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझे यश निश्चित आहे. तुझ्या कुटुंबात प्रेम आणि सौहार्द वाढेल, आरोग्य सुधारेल आणि आर्थिक स्थैर्य मिळेल. ही सर्व सुखद गोष्टी स्वामी समर्थांच्या कृपेने शक्य होतील. यामुळे त्यांची भक्ती करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्या सोबत आहे. यामुळे कधीही हार मानू नकोस. श्रद्धा ठेव आणि आत्मविश्वासाने पुढे जा. तुझ्या मनातील स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत करत राहा आणि सदैव सकारात्मक राहा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं जीवन आनंदाने आणि यशाने भरून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे मनापासून इच्छितोस ते पूर्ण होईल. त्यामुळे भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेने भरलेले मन ठेव. तुझ्या मनातील श्रद्धा आणि भक्ती हेच तुझ्या जीवनातील सर्वात मोठं धन आहे. जेव्हा मन शुद्ध आणि श्रद्धाळू असेल तेव्हा स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रवाह तुझ्या आयुष्यात अखंड वाहू लागेल. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल. हे स्वामी समर्थांनी अशा पद्धतीने ठरवले आहे की तू फक्त आपल्या कर्माला योग्य दिशा दे. बाकी त्यांच्या आशीर्वादाने सर्व काही सुरळीत होईल. मनात विश्वास ठेव की जे काही होत आहे ते तुझ्यासाठी उत्तमच आहे. तू जे स्वप्न पाहतोय ते पूर्ण होण्यासाठी फक्त मेहनत आणि सातत्य हवं. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक अडचणीत तुझा आधार आहे. त्यामुळे हार मानू नकोस. आव्हानांना सामोरे जाऊन पुढे चालत राहा. आज तुझ्या आयुष्यात नवा सूर सुरू होईल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं मन आनंदाने भरून जाईल आणि तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आणि समृद्धी नांदेल. ही गोष्ट लक्षात ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा मनाला शांती मिळेल तेव्हा जीवनाला यश मिळेल. त्यामुळे मनाला शांत आणि सकारात्मक ठेवण्यासाठी रोज ध्यान आणि स्वामी समर्थांच्या नामाचा अवलंब कर. तुझ्या कुटुंबात प्रेम वाढेल, आरोग्य सुधारेल आणि आर्थिक स्थैर्य येईल. हे सर्व स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने शक्य होईल. त्यामुळे यांची भक्ती करत राहा आणि त्यांच्या शिकवणीने जीवनाला उजाळा दे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे मनापासून इच्छितोस ते निश्चित होईल. त्यामुळे तुझ्या मनातील विश्वास कधीही कमी होऊ न दे. सदैव भक्ती, श्रद्धा आणि मेहनतीने पुढे जात राहा.
स्वामी समर्थ म्हणतात, तू जे काही मनापासून प्रार्थना करशील ते नक्कीच पूर्ण होईल, पण त्यासाठी तुझ्या मनास धैर्य, श्रद्धा आणि शुद्धता असायला हवी. स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक अडचण सोपी होते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते. तू जर मनापासून भक्ती करशील, स्वामी समर्थांच्या नामाचा जप करशील, तर तुझ्या जीवनात चमत्कार घडतील. यांचे आशीर्वाद तुझ्या प्रत्येक पावलावर असतील आणि तुझं जीवन आनंदाने, समाधानाने आणि समृद्धीने भरून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, कधीही तुझ्या मनातील भीतीला जागा देऊ नकोस. भीती म्हणजे अज्ञान आणि अडथळा. त्यामुळे आत्मविश्वासाने, श्रद्धेने आणि भक्तीने पुढे जा. तुझे मन ठाम आणि शांत राहील तर सर्व संकट सहज निवारण होतील. आजचा दिवस तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन येणार आहे. त्या संधी स्वीकार आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या यशाची वाट सहज. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं कुटुंब सुखी, तुझं आरोग्य उत्तम आणि तुझं धन वाढत जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्या सोबत आहे. त्यामुळे कधीही एकटं वाटू देऊ नकोस. श्रद्धा ठेवा आणि मनपूर्वक माझ्या नामाचा जप करत राहा. यश तुझ्या हातात आहे. तुझ्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होतील. तुझं जीवन आनंदाने आणि समाधानाने भरून जाईल. मेहनत, श्रद्धा आणि भक्ती या तिन्ही गोष्टी सोबत ठेव. त्यांच्याशिवाय काहीही शक्य नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनातील प्रकाश कधीही मंद पडू देऊ नकोस. सदैव भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेने भरलेले मन ठेव. तुझं जीवन आनंदमय आणि यशस्वी होईल. स्वामी समर्थ म्हणतात, 1 मिनिटातच तुझ्या फोनवर आनंदाची बातमी येणार आहे. आणि हे खरं आहे, कारण श्रद्धा आणि भक्तीने भरलेलं मन चमत्कार घडवू शकतं. जीवनात जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या नावाचा जप करतो, त्यावेळी आपले मन शुद्ध होतं. भीती आणि चिंता कमी होतात आणि आपल्या जीवनात नवीन ऊर्जा प्राप्त होते. ही ऊर्जा आपल्याला जीवनातील प्रत्येक अडचण सहज पार करण्यास मदत करते. जेव्हा आपण विश्वास ठेवतो, तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला त्या क्षणाला मदत करायला धावत येतात. अशा श्रद्धेने भरलेले मनुष्य कधीही दुःखी राहू शकत नाही, कारण त्यांच्या मनात सुख, समृद्धी, समाधान आणि आत्मविश्वास असतो. जे तू भक्तीने माझं स्मरण करशील, तेव्हा मी तुझ्या प्रत्येक अडचणीत तुझ्या सोबत असतो. आणि या मंत्राचा अर्थ असा की आपल्याला केवळ त्यांच्या नामाचा जप करावा लागत नाही, तर मनोमन त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो. जीवनात जे काही येते ते आपल्यासाठीच असते, चांगले किंवा वाईट. पण प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपलं मन मजबूत होतं, चिंता कमी होतात आणि आपण यशाच्या दिशेने वाटचाल करतो. या मार्गावर चालताना कधीही हार मानू नकोस, कारण प्रत्येक अडथळा तुझ्या यशाचा पाया आहे. आयुष्यात अनेकदा आपल्याला वाटतं की आपलं मन हलकं नाही, भीती आणि चिंता सतावतात. स्वामी समर्थ म्हणतात की मन शांत आणि विश्वास ठेवणारे माणूसच खरा भक्त असतो. त्यामुळे रोज किमान काही वेळ देवाच्या नावाचा जप करा, ध्यान करा आणि मनाला शांती द्या. या छोट्या छोट्या साधना आपल्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतात. तुझ्या घरात सुख शांती येईल, आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि कुटुंबात प्रेम वाढेल. हे सगळं स्वामी समर्थांच्या कृपेने शक्य होतं. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादासाठी सदैव प्रार्थना कर आणि भक्तीने त्यांचं स्मरण कर. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने प्रत्येक गोष्ट शक्य होते, पण त्यासाठी आपल्या मनात श्रद्धा, भक्ती आणि मेहनत असायला हवी. तुझ्या मनातील स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुझ्या मेहनतीला आणि भक्तीला एकत्र आणा. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा आणि सतत नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. तू काही करू शकतोस, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. हा विश्वास तुझ्या मनात असला की तू कोणत्याही अडचणीवर मात करू शकतोस. स्वामी समर्थांनी सांगितले आहे की जेव्हा तुझ्या मनातील भक्ती खऱ्या मनाने उमटेल, तेव्हा तुझं मन, जीवन चांगलं आणि समृद्ध होईल. त्यामुळे सदैव भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेने भरलेले मन ठेवा. तुझ्या मनात जितका विश्वास आणि श्रद्धा असेल, तितकं तुझं जीवन उजळून निघेल. स्वामी समर्थ म्हणतात की तू जे मनापासून भक्ती करशील, ते तुझ्या जीवनात चमत्कार घडवतील. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं किंवा नामजप करणं नाही, तर ती मनाची स्थिती आहे. मन जेव्हा स्वच्छ आणि निश्चल होतं, तेव्हा स्वामी समर्थांच्या आशीर्वादांची छाया तुझ्या जीवनात पडते. ही छाया इतकी मोलाची असते की ती तुझ्या प्रत्येक अडचणीवर मात करू शकते. त्यामुळे प्रत्येक दिवसाला स्वामी समर्थांच्या नावाने सुरू कर. मन शांत ठेव आणि श्रद्धेने भरलेले विचार मनात ठेवा. या छोट्या छोट्या सवयीमुळे तुझं जीवन बदलू शकतं आणि आनंदाच्या गोडसर क्षणांनी भरून जाईल.
स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या मनातील भीती दूर होईल आणि आत्मविश्वास वाढेल. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तू खूप एक नवीन संधी म्हणून पाहशील. त्यामुळे तू माझ्यासोबत आहे असा विश्वास मनात धरला की कधीही तू एकटा नाहीस. सर्व संकट सहज पार करता येतील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढेल, ज्यामुळे तुझ्या निर्णयामध्ये स्पष्टता येईल आणि तू योग्य मार्ग निवडू शकशील. मनातला हा विश्वास तुला आयुष्यभर टिकवून ठेवायला पाहिजे, कारण तोच तुझा खरा आधार आहे. जेव्हा तू स्वामी समर्थांच्या नावाचा जप करशील तेव्हा तुझ्या मनात शांती आणि समाधान वाटेल. ही शांती इतकी ताकदवान आहे की ती तुझ्या मनातील नकारात्मकता, तणाव आणि चिंता दूर करेल. तुझ्या मनाची गडबड शांत होईल आणि तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश येईल. या प्रकाशामुळे तुझ्या जीवनातील अंधकार भगतील आणि प्रत्येक गोष्ट स्पष्ट होईल. स्वामी समर्थ म्हणतात की तुझं मन जितकं शुद्ध आणि समृद्ध शांत राहील तितकं तुझं जीवन सुंदर आणि यशस्वी होईल. त्यामुळे मनाला नेहमी शांती देणाऱ्या गोष्टींचा आस्वाद घे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या घरात सुख शांती येईल, कुटुंबात प्रेम वाढेल आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. तुझ्या घरात प्रेम आणि समजूतदारपणा असेल तेव्हा कोणत्याही समस्या मोठी वाटणार नाही. तुझ्या मेहनतीला आणि भक्तीला फळ मिळेल आणि तुला आयुष्यात प्रगतीचा मार्ग दिसेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक चांगल्या इच्छेला आणि प्रयत्नाला आशीर्वाद देतो. त्यामुळे प्रत्येक क्षण प्रयत्न करत राहा, कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाशिवाय कोणतीही मेहनत पूर्ण होणे कठीण आहे. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्या जीवनातील सर्व संकट दूर करतील आणि तुझ्या मनातील सर्व इच्छांना पूर्ण करतील. जेव्हा तुझ्या माझ्या नावाचा जप करशील तेव्हा तुझ्या जीवनात नवा प्रकाश उगवेल. त्यामुळे सदैव भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेने भरलेले मन ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात जेव्हा तू मनापासून माझ्या नामाचा जप करशील तेव्हा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर होईल. भक्ती ही अशी शक्ती आहे जी आपल्याला अशा कठीण प्रसंगातून बाहेर काढते ज्यावेळी आपण स्वतःचा वाट शोधू शकत नाही. स्वामी समर्थांच्या नावाचा जप केल्यावर मनाला एक वेगळाच आनंद, शांती आणि समाधान मिळतं. हा आनंद आणि शांती हे तुझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करून तुझ्या जीवनाला सुंदर बनवते. त्यामुळे रोज कमीत कमी वेळ देऊन स्वामी समर्थांच्या नामाचा जप कर आणि तुझ्या मनात येणाऱ्या सर्व नकारात्मक विचारांना दूर करत जा. स्वामी समर्थांच्या कृपेने मनात विश्वास निर्माण होतो. जेव्हा तुझ्या मनात श्रद्धा वाढते तेव्हा तुझा आत्मविश्वास देखील वाढतं. आत्मविश्वास असेल तर कोणतीही समस्या तुझ्यासाठी मोठी ठरू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे मनापासून प्रार्थना करशील ते मला नक्कीच ऐकायला मिळेल. या शब्दांचा अर्थ असा की तुझ्या श्रद्धेचा फरक माझ्या आणि तुझ्या दरम्यानचा संवाद आणि मजबूत करतो. तुझ्या मनातील भीती, चिंता आणि अस्वस्थता निघून जातात आणि तुला जीवनात पुढे जाण्याचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या घरात सुख, शांती आणि प्रेम वाढते. जेव्हा घरात प्रेम असेल तेव्हा कुटुंबातील प्रत्येक सदस्य आनंदी आणि समाधानी राहील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरातील प्रत्येकाला मी माझा आशीर्वाद देतो जेणेकरून ते सुखी आणि आरोग्यदायी जीवन जगू शकतील. त्यामुळे तुझ्या कुटुंबाला नेहमी प्रेमाने आणि एकतेने बांधून ठेव. एकमेकाशी प्रेमाने वाग, कारण घरातील शांती हा तुझ्या जीवनाचा पाया आहे. स्वामी समर्थांनी सांगितलंय की मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देईन, पण तू हार मानू नकोस. जीवनात कधी कधी अपयश येते, पण त्यावर निराशा होणे योग्य नाही. अपयश म्हणजे पुढील यशासाठी शिकवण आणि ताकद मिळण्याची संधी आहे. जेव्हा तू हार मानशील नाहीस आणि सतत प्रयत्न करशील त्यामुळे तेव्हा स्वामी समर्थांची कृपा नक्कीच तुझ्यावर राहील. त्यांच्या आशीर्वादाने तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. फक्त मनाच्या एकाग्रतेने आणि मेहनतीने वाटचाल करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात जेव्हा तुझ्या मनातील भक्ती शुद्ध आणि निरंतर असेल तेव्हा तुझं जीवन आनंदाने, समृद्धीने आणि यशाने भरून जाईल. त्यामुळे सदैव भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक विचारांनी भरलेले मन ठेवा. रोज स्वामी समर्थांच्या नावाचा जप कर, त्यांच्या शिकवणीने विश्वास ठेवा आणि प्रत्येक क्षणाला त्याच्या आशीर्वादाची अनुभूती घ्या. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू मनापासून भक्ती करशील तेव्हा तुझ्या आयुष्यात चमत्कार घडतील. भक्ती ही केवळ शब्दांची माला नसून ती एक जिवंत अनुभूती आहे. त्यामुळे मनाला शांती आणि आत्म्याला आनंद मिळतो. जेव्हा तुझं मन स्वामी समर्थांच्या प्रेमाने आणि श्रद्धेने भरून जाते तेव्हा आयुष्य तुझ्या अंधार कधीच तुझ्यावर जिंकू देणार नाही.
श्रद्धा म्हणजे भक्तीचं आणि तीच तुझ्या जीवनात नवीन उमेद आणि नवीन दिशा देणारी आहे. म्हणून दररोज थोडा वेळ काढून स्वामी समर्थांच्या नावाचा जप कर, त्यांचा आशीर्वाद प्राप्त कर आणि तुझ्या मनातील प्रत्येक नकारात्मकतेला दूर कर. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सुधारणा होते. जिथे पूर्ण अडचणी वाटत होत्या तिथे आता संधी उघडतात. स्वामी समर्थ म्हणतात की मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला साथ देतो, त्यामुळे तू आत्मविश्वासाने आणि मनोबळाने आपल्या कामात पुढे जाशील. तू ज्या गोष्टींचा स्वप्न पाहतोय ती पूर्ण होण्यास वेळ लागेल, पण ती नक्कीच होईल, कारण मेहनत आणि भीतीची आणि भक्तीची साथ नेहमी यशाची गुरु केली आहे. त्यामुळे सतत प्रयत्न करत राहा आणि कधीही हार मानू नकोस. जीवनातील सर्वात मोठी ताकद म्हणजे प्रेम आणि सहकार्य. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या कुटुंबातील प्रेम आणि एकतेमुळेच तुझं जीवन सुखी आणि यशस्वी होईल. कुटुंबात जेव्हा प्रेम आणि समजूतदारपणा असतो तेव्हा प्रत्येक संकट सहज निवारण होतं. म्हणून स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या घरात सदैव प्रेम आणि आनंद पसरू दे. घरातल्या प्रत्येक सदस्याला प्रेमाने सांभाळा, समजून घ्या आणि सहकार्य करा. यामुळे तुझं जीवन सगळीकडे सुंदर व खुशाल होईल. स्वामी समर्थ म्हणतात की आपल्या मनातील भीती आणि चिंता दूर करून मी तुझ्या मनाला शांती देतो. भीती आणि चिंता मनाला कमजोर करतात, पण स्वामी समर्थांच्या नावाचा जप करून तू मनाला शांत ठेवू शकतोस. मन शांत असेल तर जीवनात निर्णय घेणं सोपं होतं, अडचणीवर मात करणं सहज होतं. तुझ्या मनाची शांती हेच खरे धन आहे. म्हणून रोज ध्यान कर, मनाला शांत ठेव आणि तुझ्या मनातील सकारात्मक ऊर्जा वाढव. आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.